विरोधक आरोप करतात, मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत. जनतेनं दिलेल्या कौलाचा अपमान करणं बंद करा. राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीसांची टीका. आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण भाजप उत्तर देतं. मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग असं आम्ही म्हणायचं का? रोहित पवार यांची टीका. राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही. राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? उपमुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा. इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा. मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्वच खासदारांना डिनरसाठी निमंत्रण. फ्रॉड करण्याची ऑफर दिली जाते, यावर आता बोलताय. आधी तक्रार का दिली नाही? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचा सवाल. विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली. 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंना देखील लोक भेटले. 60 ते 65 जागा जिंकून देऊ सांगितलं. शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचाही दावा. निवडणुका आल्या की प्रत्येकाकडे मांत्रिक तांत्रिक येतात. मतदारसंघ बांधून देऊ, मतदानावर प्रभाव टाकून देऊ सांगतात. शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर अनिल बोंडेंची टीका. राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्य सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन. भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप. ठाकरेही मोर्चात सहभागी होणार. घोटाळेबाज सरकारविरोधात आमचं आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर राऊतांची प्रतिक्रिया. तर यांना मोर्चे काढण्याशिवाय काही काम उरलं नाही. सरनाईकांची टीका. शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदे श्रीनगरमध्ये दाखल. श्रीनगरमध्ये शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी. कबुतरांना दाणे टाकू नयेत. दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन. मात्र गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच. दारूमुळे किती लोक मेले? आधी चित्रा वाघ यांना विचारा. राज्य सरकारनं न ऐकल्यास आंदोलन करणार. 1 लाख लोकांना घेऊन येणार. दादरमधील कबुतरखाना बंदीवरून जैन मुनींचा इशारा. नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींची उपस्थिती. तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचा देखील विचार. फडणवीसांची माहिती. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती. मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार. गोरेगावमध्ये सायंकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळावा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन. 20,000 पेक्षा अधिक धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग. एकनाथ शिंदेही धावले. राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार. 1,200 कोटींची तरतूद. 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार. संजय शिरसाट यांची घोषणा. गणेशोत्सवात पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात. अनेक गणेश मूर्ती परळ कार्यशाळेतून गणेश मंडपाच्या दिशेनं मार्गस्थ. फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वे गाड्यांच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट देणार. राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी सूट. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश. नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा. तर पालिकेच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार. एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार. विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पाणलोट क्षेत्रात देखील वाढ झाल्यानं हातनूर धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग. बुलढाण्यात जोरदार पावसाची हजेरी. नदे नाले तुडुंब भरून वाहू लागले. नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील शेती पिकांचंही नुकसान.